आपण बघतोय आजकाल की मिसकॅरेज वाढत चालले, प्रेग्नेंट राहतायत स्त्रिया, ते कंटिन्यू होत नाहीये. याचे कारण काय वाटतात तुम्हाला? आयुर्वेदशास्त्रामध्ये पण सांगितलंय की एकाच नात्यांमधले एकाच कुटुंबांमधले नवरा बायकोचं म्हणजे मुलाचं मुलीचं लग्न नाही केलं पाहिजे. आणि मिसकॅरेज होण्यामध्ये हार्मोनल बॅलन्स हा एक मेजर फॅक्टर त्याच्यामध्ये येतो. त्याच्यासोबत असा विषय की आता हार्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स होण्यामध्ये मग स्ट्रेस फॅक्टर खूप रोल पार पडतो. जर चांगल्या प्रतीचं स्त्री बीज नाहीये किंवा पुरुष बीज नाहीये किंवा दोन्ही चांगले नाहीये आणि ते एकत्र येऊन ते गर्भधारणा होते, बीज चांगल्या प्रतीचं नाहीये, त्यामुळे त्याचं फलन झाल्यानंतर बनणारा गर्भ पण तेवढा चांगल्या प्रतीचा बनत नाही. त्यामुळे तो एकतर गर्भाशयाला धरत नाही, धरला तर तो जास्त दिवस टिकत नाही किंवा गळून पडतो किंवा वाळतो, त्याला मूढ गर्भ वगैरे असं आयुर्वेदशास्त्रामध्ये टर्मिनॉलॉजी सांगितले. उच्च प्रतीच्या स्त्री बीज आणि पुरुष बीज असणं गरजेचं आहे. याच्यानंतर गर्भाशयामध्ये त्या गर्भाने पकडून ठेवल्यानंतर त्याचे वाढ विकास होण्यासाठी आयुर्वेदशास्त्र सांगितलंय की त्याच्या पण ते रसरक्त मांस हे जे धातू आहे त्याला घेऊन जाणे रसरक्त आहे, त्याचं प्रॉपर त्या ह्याच्या पण पोचलं, ते व्यवस्थित असलं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसला तर मग त्याची वाढ चांगली होणार आहे. याच्यामध्ये मॉडर्न सायन्सनुसार किंवा आयुर्वेदशास्त्रानुसार आणखी एक फॅक्टर होतो की मग तुमचं डाएट आहे कसं आहे, व्यवस्थित आहे का नाही, पोषक तत्व व्यवस्थित पोचतायत का नाही. म्हणजे एक डाएट तर इम्पॉर्टंट आहे, हार्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स एक महत्त्वाचा पॉईंट आहे. स्त्रीबीज पूर्वी उच्च प्रतीचं चांगल्या प्रतीचं असणं हा पण तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्या व्यतिरिक्त मग गर्भाशयामध्ये जर काही अडचणी असतील, पडदा आहे, छोटीशी गाठ आहे, कुठलं इन्फेक्शन झालं, असं काही त्याचे काही इश्यू असतील, प्रॉब्लेम तर त्याच्यामुळे पण ते गर्भधारणा होते आणि मग ते कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे ते राहत नाही आणि नंतर ते खाली होऊन जातं. ताणतणाव, स्ट्रेस फॅक्टर ह्याचे पण इफेक्ट म्हणून अशा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.